हॅलो, वेलकम टू माय चॅनल. चला, सकाळी सकाळी वाजले आहे 6:30 आणि आता मी झाले आहे फ्रेश. चला म्हटलं आता काय, उठल्यानंतर इथं खूप पाऊस चालू होता आमच्याकडे. मग म्हटलं आता चला मी थोडासा ओवा टाकून आहे आणि पाणी गरम केलं आहे पिण्यासाठी. कारण आता वातावरण जे आहे थोडं थंड झालेलं आहे आणि यांनी कसं थोडंसं जॉईन मध्ये जर दुखत असेल त्यांनी जरा बरं वाटतं. त्याच्यामुळे मी हे पिते सकाळी सकाळी ओव्याचं पाणी. त्यानंतर मी बनवणार आहे यांच्यासाठी चहा. चला तर मी तुम्हाला आता पाऊस दाखवते आमच्याकडे किती पाऊस झाला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आता सकाळची वाजली आहे 6:30 आणि ते पाऊस बघा ऑलरेडी रात्रीपासून सारखा पडत आहे. तर चला म्हटलं आता उठायचा पण कंटाळा आलता, पण आता उठले आहे, वातावरण थंड झालं आहे. आता इथे चालू आहे असा पाऊस आणि आता मी पिणार आहे ओव्याचं पाणी, त्यानंतर चहा. चला तर मग आता मी पुढची कामं पण करून घेते. चला आता हे जे ओव्याचं पाणी आहे हे झालं आहे आता तयार. आता हे मी पित आहे आणि त्यानंतर मी इकडे जो आहे तो आता यांच्यासाठी टाकला आहे चहा. तर हे बघा मी आता इथं 2च कप चहा बनवणार आहे. आता मी हा जो चहा आहे मी आता हा बनवणार आहे गवती चहा. आता हे टाकले आहे ह्याच्यात गवती. उन्हामुळे आपलं सॉरी पावसामुळे गवती चहा छान लागतो. त्यानंतर ह्याच्यात थोडीशी इलायची टाकली. चला इथे झाला आहे आता चहा तयार. चला इथे झाला आहे आता चहा तयार गवती आणि अद्रकीचा. त्याबरोबर आणले आहे मी थोडीशी गव्हाची टोस्ट. आता आम्ही हे थोडेसे खाणार आहे 2-2 आणि त्यानंतरच मग मी बाकी फ्रेश होणार आहे आणि मग चला तर काही आता झाला आहे चहा नाश्ता आणि चला आता मी झाली आहे तयार. त्यानंतर म्हटलं आता लवकर स्वयंपाकाची वेळ झालेली आहे. चला आज मला डाळबट्टीच बनवायची होती, पण पाऊसही चालू होता. म्हटलं चला आज पावसाचं डाळबट्टीच करू, पण आता वेळ नव्हता त्यामुळं काही हरकत नाही, आपण संध्याकाळी बनवू. त्याआधी मी घेतली आहे इथे पावशेर वांगे आणि मुगाची डाळ थोडी भिजवून घेतलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता त्याच्यात डाळ जी आहे ती भिजवून घेतलेली आहे मी. आणि इथे घेतली आहे पावशेर वांगी. तर मी आता याची जी आहे डाळ वांगीची भाजी बनवणार आहे, ते पण हिरव्या मिरचीमध्ये. चला तर मी आता सुरुवात करते रेसिपीला आणि झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर मी सोबत बनवणार आहे पोळी आणि नाचणीची भाकर. चला तर हे बघा गाईज, आता मी जी आहे ही जी आहे भाकर मी नाचणीची आणि बाजरीची करत आहे. तर इथे तुम्ही बघू शकता इथे तव्यावर पण एक भाकर आहे, ते तुम्हाला आता मी दाखवते. आणि दुसरी जी आहे ती करून घेत आहे. हे ही जी आहे ही बाजरी आणि नाचणीची भाकर. तर ही खायला पण पौष्टिक आहे. अजून एक भाकर आहे, मी आता ही छानपैकी थापून घेणार आहे एकदम पातळ. कुणा कुणाला आवडती बाजरी आणि नाचणीची भाकर त्यांनी कमेंट करून सांगायची आहे. तर हाचा जो ब्लॉग आहे मी हा डेली ब्लॉग करत आहे. सकाळपासूनच मी जशी सुरुवात केली आहे तशी तुम्हाला दाखवले आहे. हे बघा इथे बघू शकता तुम्ही ही भाकर किती छान झाली आहे. पण थोडी असं आहे की आता हे पावसाळा असल्यामुळे थोडी नरम होत आहे. त्याला कडक करण्याचा प्रयत्न करू आपण. जेवढी आपण जास्त भाजली तेवढी ती छान होईल. नाचणी कशी जरा चिकट असती ना, त्याच्यामुळे ती नरम भाकर होईल. पण खायला खूपच पौष्टिक आहे. जे जे खात असेल त्यांना माहिती आहे. तसंच इकडे जे आहे हे बनवले आहे डाळ वांग्याची भाजी, ते पण हिरव्या मिरचीमध्ये. तर आता हे पण आपलं शिजत आलेलं आहे, थोडं बाकी आहे. इकडे आहे दूध आणि अजून एक जर म्हटलं तर आज ते कच्चं दूधवाले भैया जो आहे त्याने कच्चं दूध पण दिलेले आहे. मी त्याचं बनवणार आहे आता ह्या वड्या. तर आता तुम्हाला हे पण तर हे गाईज इथे झाले आहे बाजरीच्या भाकरी आणि नाचणीच्या भाकरी आणि इकडे भाजी झालेली आहे. मी माझ्या ऑलरेडी 3 भाकरी झालेल्याच आहे. आणि इथं जे आहे ते आपल्या दूधवाल्या भैयाने जे कच्चं दूध असतं गाईचं ते दिलं आहे. आता मी याची बनवणार आहे वडी. तर हे बघा तुम्हाला इथं दाखवते मी. आता याची कढाई आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ठेवलं आहे बॉईल व्हायला आणि ते बॉईल झाल्यानंतर मी याच्यावर टाकलं आहे ते कच्चं दूध, तुम्ही ते बघू शकता. आणि त्याच्यावरती थोडीशी साखर आणि इलायची पावडर. तर चला आता ही जी आहे याची वडी बनणार आहे. आता ही कशी बनणार आहे मी तुम्हाला ते झाल्यानंतर दाखवणारच आहे. आणि खायला पण खूपच छान असते, त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं आणि अजून बरंच काही असेल तर ते त्याच्यामुळे आता तुम्ही पण खात असाल. हे कसं असतं, हे विकतही भेटतं मार्केटला पण खूप महाग असतं. पण आता ही जी घरी बनलेली आहे तर हे बघा एकदम आज फ्रेश आहे हे. तर दूध आहे त्यामुळे पटकनच वडी बनणार आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते की ही वडी जी आहे ती कशी बनली. आणि
हां, जे कोणी बनवत असेल किंवा ज्यांनी खाल्ली असेल त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे ही ज्या वड्या आहेत कच्च्या दुधाच्या त्या कशा असतात आणि शरीरासाठी पण खूपच छान आहे. तर चला आता मी तुम्हाला दाखवते. वाल्या भेंड्याने दिलेलं तर मी या अशा प्रकारचं याला मी आता मस्तपैकी शिजवून घेतलं आहे. हे बघा तुम्ही इथे बघू शकता किती छान शिजलं आहे. ते एकदम असं वरती जे आहे थोडासा पिवळसर कलर आलेला आहे कारण हे एकदम फ्रेश दूध आहे. त्याच्यामध्ये मी साखर आणि इलायची मिक्स करून घेतली आहे. तर आता ही जी जेव्हा थंड होईल त्यावेळेस मी याची अशी चाकूने या वड्या पाडणार आहे. तर चला तर आता ही खूपच छान आहे खायला. आता ज्यांना पुन्हा आवडत असेल त्यांनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. मी आता याची वडी करून घेणार आहे. चला मग आता आपण पुन्हा भेटूया. आता सर्व कामं झालेलेच आहे. आता मी करणार आहे जेवण. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय. तर चला आता तुम्हाला ही जी वडी आहे ती कशी वाटली आहे ती मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तोपर्यंत बाय. सोनाली ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. बाय.